बिहारमधील मुझफ्फर शहर अगोरिया बाजार चौकाजवळ असलेलं एक आलिशान हॉटेल बाहेरून पाहिलं तर अगदी सरळ सामान्य, पण मध्यरात्रीनंतर त्या हॉटेलमध्ये काहीतरी विचित्र सुरू असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. अनेक दिवसांपासून काही संशयास्पद लोक रात्री उशिरा येत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं होतं. अखेर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांचे विशेष पथक अचानक हॉटेलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांनी काहीच घडत नसल्याचा दावा केला, पण पोलिसांनी एकामागून एक खोल्यांचे दरवाजे तपासायला सुरुवात करताच हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. काही खोल्या आतून बंद होत्या, तर काही ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत सुरू होतं. त्या बंद दरवाजाच्या मागे नेमकं काय सुरू आहे याची कल्पनाही बाहेर उभ्या लोकांना नव्हती. थोड्याच वेळात पोलिसांनी काही खोल्या उघडल्या आणि आतलं दृश्य पाहून अधिकारीही हादरले. एका खोलीत 4 तरुण आणि एक तरुणी मध्यधुंद अवस्थेत आढळले, तर दुसऱ्या खोलीत आणखी 4 तरुण दारू पार्टी करताना पकडले गेले. खोलीभर दारूच्या बाटल्या आणि मोठ्या आवाजात सुरू असलेलं संगीत, संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं. चौकशीत हॉटेल व्यवस्थापनाने नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं समोर आले आणि त्यानंतर व्यवस्थापकावर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण मुझफ्फरमध्ये या हॉटेलची चर्चा सुरू झाली, कारण याच ठिकाणचं नाव यापूर्वीही अनेक गंभीर प्रकरणांमध्ये समोर आलं होतं. सुरुवातीला हा फक्त दारू पार्टीचा प्रकार असल्याचं वाटत होतं, पण तपास जसं पुढे गेला तसं आणखी धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. पोलिसांना या ठिकाणी अनैतिक प्रकार सुरू असल्याचा संशय आला. काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलमध्ये एका डान्सरचा संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली होती, तर परिसरात वेश्या व्यवसायाशी संबंधित चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे या कारवाईकडे प्रशासन अत्यंत गंभीरपणे पाहत आहे. शहरात कायदा आणि दारूबंदीचे नियम खुलेआम मोडले जात असल्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणामागे आणखी मोठा रॅकेट तर नाही ना, याचाही तपास सुरू केला आहे.